आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं. मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे म्हणजे आपण गल्ला किती ताब्यात चिकटून घेण्याचा राहावं. प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. थोडक्यात असं आहे की असं त्यांचं असेल. म्हणणं आहे की आधीच्या मॅनेजरलाच गल्ला सांभाळण्यामध्ये रस नव्हता, त्यामुळे जेव्हा नव्या मॅनेजरनं तो गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भटारखान्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं. मला वाटतं राजीव, तू जे विश्लेषण करतोयस त्याच्यात तू एक फार मोठा व्यक्ती विसरतोयस, नेते, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते ते मालक होते तोपर्यंत तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली, अवनती होत गेली. पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं 2019ला जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला, याच्याचसाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांनाही भेटी मिळणार नाही आहेत, कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाही आहेत, दिवसातून 2-3दा RT-PCR केली तरीसुद्धा भेटी मिळणार नाही आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला आपण, तर मग प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतर होतात ती मला असं वाटत नाही की केवळ मुतपाकखान्याच्या विश्लेषणातून होतात जशी तू मांडतोस तशी. त्याच्या पलीकडे बरेचसे मुद्दे असतात आणि त्याच्यावर वेगळी चर्चा करायला माझी जरूर तयारी आहे.